रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर सध्या मी पॅटर्न सेल करते ब्लाऊजचे। तुम्हाला म्हणजे तुमचे ब्लाऊज क्लासेस झालेले आहेत, शिवण क्लासेस झालेले आहेत, पण तुम्हाला परफेक्ट अशी पॅटर्न जमत नाही किंवा ब्लाऊज मापात बसत नाही आहे, तर तुम्ही आता नो टेन्शन राहू शकता, कारण तुमच्यासाठी मी एकदम परफेक्ट अशी पॅटर्न रेडी केलेले आहेत। ते म्हणजे हे अशा प्रकारचे पॅटर्न असणार आहेत। तर खूपच मैत्रिणींनी पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी त्या पॅटर्नवरून ब्लाऊज देखील शिवून बघितले, परफेक्ट असे कस्टमरला फिटिंगला आलेले आहेत। तर तुम्हाला पण जर का हे पॅटर्न हवे असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर हाय मेसेज टाका, तुम्हाला पॅटर्न हवं असं म्हणून टाका, म्हणजे तुम्हाला पॅटर्न संबंधित सर्व माहिती व्हॉट्सअपवर दिली जाणार आहे। पॅटर्न कसे असणार आहेत, त्यांचे सेट वाईज प्राईस वेगवेगळे असणार आहे। तर आज मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग दाखवणार आहे पॅटर्नवरून, की पॅटर्नवरून तुम्ही कटोरी ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करू शकता, मापानुसार तुम्ही त्यामध्ये बदल कसे करू शकता। जसं कस्टमरचं माप असेल तुमचं, त्यानंतर तुम्ही हे पॅटर्नचा वापर करत ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज जे आहे आपलं त्याला तुम्हाला मापात बदल जर का करायचे असतील, समजा जसं की उंची कमी करायची असेल किंवा थोडं साईडला खाली कमरेत जर का माप जास्तीचे असेल, तर तुम्ही हे सर्व काही बदल जे आहेत ते कसे करू शकता किंवा पॅटर्नचा वापर करत परफेक्ट असं तुम्ही ब्लाऊज कटिंग कसं करू शकता, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। मी इथं पॅटर्न घेतलेले आहेत, जे की मी 42 मापाचे इथं तयार करून घेतलेले आहेत। ठीक आहे, माझं हे कस्टमरचं ब्लाऊज देखील 42 मापाचं असणार आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। याला शोल्डर उतार वगैरे सर्व काही मी दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला फक्त पॅटर्न ठेवून कटिंग करायची आहे। तर याची उंची 16.5 येते, म्हणजे हे आपलं तयार 15.5 इंच उंचीचे ब्लाऊज असणार आहे। आणि इथं माझं हे कस्टमरचं जे ब्लाऊज आहे ना, ते आहे बरोबर 15 इंच उंचीला, तयार 15 इंच उंची माझ्या कस्टमरची आहे। तर मी इथे 1 इंच प्लस करत बरोबर 16 बघा, 16वर पॉईंट इथं लावून घेते। आपलं हे अर्धा इंच उंचीला जास्त आहे, माझ्या कस्टमरच्या मापाहून पॅटर्न माझं ही उंचीला जास्तीच आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो काही पॉईंट लावलेला आहे बरोबर त्यामधून आपल्याला हा जो पॅटर्न आहे आपला हा अर्धा इंच खाली असा येणार आहे, इथून असा व्यवस्थित ठेवायचा आहे। परफेक्ट असा अर्धा इंच खाली येतोय ना, या पद्धतीने तुम्ही मोजून मापून ठेवू शकता, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उंची कमी करू शकता। आता बघा, इथे तुम्हाला क्रॉस दिसेल निशाण आपलं लावलेलं बरोबर, आणि असं जर का आपण बघितलं तर आपलं हे सोडाचं माप सरळ येते, कारण आपण हा पाव इंच उतार इथं दिलेला आहे, शोल्डर उतार मी ऑलरेडी दिलेला आहे, म्हणून आपलं हे पॅटर्न अशा पद्धतीने इथं आलेला आहे। आता माझ्या कस्टमरचा गडा आहे आणि हा जो पॅटर्न आहे तो बरोबर 10.5च्या गडाच याचा येतोय। मग मी गडा आहे तसा तिथं मार्किंग करून घेते। ह्या एकाच कस्टमरचे माझ्याकडे बरोबर 2 ब्लाऊज आहेत, तर मी दोन्ही ब्लाऊज एकावर एक ठेवून कटिंग करणार आहे। त्यानंतर आता उंची बघा, आपल्याला अर्धा इंच आपलं पॅटर्न जास्त उंचीचं येते, तर मग आपल्याला ह्या पॅटर्न मध्ये पण उंची कमी करण्याची गरज आहे का, तर मी तुम्हाला स्पष्टपणे व्यवस्थित समजून सांगते। आपल्याला काय करायचं असतं, आपलं हे जे साईड पॅटर्न आहे हे असं ठेवून इथं चेक करायचं, ओके। आणि त्यानंतर याला खाली क्रॉस पट्टी अशी ठेवून बघायची, विशेष म्हणजे कटोरीच्या ब्लाऊजमध्ये। तर आधी कापड चेक करायचं बघा, असा आता हा कापड ताणला जात नाही किंवा असा देखील ताणला जात नाहीये, असा ताणून बघितला तर हा क्रॉस होतोय, म्हणजे कटोरी आपल्याला काय असतं क्रॉस कपड्यात ठेवायची असते। मग आता कटोरीला मी इथं क्रॉस अशी ठेवते बरोबर, आणि आहे तशीच इथं मार्किंग करून घेते। ह्या कस्टमरने मला 2-2 अस्तर दिलेले आहेत, म्हणजे एक अस्तरमध्ये आपण स्लीव काढणार आहेत, कारण स्लीव लॉंग असणार आहेत म्हणून, आणि यामध्ये आपलं फ्रंट आणि बॅक हे जे पॅटर्न आहे ते असे बसत आहेत। घेते तर जसं मार्क केलेलं आहे तसं मी दोन्ही अस्तर एकावर एक ठेवून कटिंग करून घेणार। पॅटर्नांसोबत तुम्हाला शॉर्ट स्लीव मिळतात, आणि बऱ्याच वेळेस बऱ्याचशा मैत्रिणी लॉंग स्लीव कटिंग करायचे असतात। मग शॉर्टवरून लॉंग स्लीव तुम्ही कटिंग करू शकता का, तर हो, आणि ती कशा पद्धतीने हेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे।
तर आता हे जे ब्लाऊज आहे माझं हे मी 42 मापाचं कटिंग करून घेते आणि याची तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त 6ची स्लीव आहे, म्हणजे तयार होऊन ही 5ची येणार आहे. तर ही शॉर्ट स्लीव आहे आणि ह्या कस्टमरची लॉंग स्लीव आहे 11 इंचाची. ठीक आहे, 11ची तयार मला घ्यायची आहे. तर मी इथं बघा बरोबर 1 इंच प्लस करत 12वर हा पॉइंट लावलेला आहे. हा मी 12ला पॉइंट लावला आणि इथून मी ही जी स्लीव आहे ही अशा पद्धतीने ठेवत मी तुम्हाला आधी एक मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल बरोबर. आता ही जी स्लीव आहे याची घडी आपली इथपर्यंत अशी येते बरोबर. ओके, आणि ह्या दिशेने पण अशी येते. इथं मी फक्त हे पॉइंट लावून घेतले आणि इथं आता आपण एक मार्किंग करणार आहे. तयार स्लीव आपल्याला किती इंचाची हवी, तर 11. मग 1 इंच प्लस करत मी हा 12ला पॉइंट लावला. ह्या दिशेला 12ला पॉइंट लावलेला आहे. तसंच ह्या दिशेला पण मी आधी 12वर पॉइंट लावते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला समजावून सांगते. ही जी आहे ना ही आपली टोटल बाहीची घडी असणार आहे. 42चं माप असल्यामुळे याची घडी बरोबर 21 इंचाची येते. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या बाजूला बघा लॉंग स्लीवचा जो उतार असतो ना तो 4चा असतो. मग हा 12चा पॉइंट आहे, तिथून खाली मी 4ला हा पॉइंट लावला. हा इथून 4 इंच मी उतार दिलेला आहे. तसंच ह्या दिशेने पण 4 उतार दिलेला आहे. आणि शॉर्ट स्लीव जर का आपण ठेवून अशी बघितली बघा, शॉर्ट स्लीवचं जर का मार्किंग करायचं म्हटलं आपण तर अशा पद्धतीने आपला हा उतार इतका म्हणजे इथपर्यंतच येतोय. मग आपल्याला काय करायचं आहे, आता सेंटरला बरोबर स्लीव अशी मॅच करायची आणि ह्या दिशेने बरोबर 4चा जो पॉइंट आहे तिथपर्यंत स्लीव क्रॉस करायची आहे बघा. कारण शॉर्ट स्लीव तसंच लॉंग स्लीव दोन्ही बाह्यांना फिशकट सेम असतो, म्हणजे फिशकटचा जो आकार आहे तो सारखा दिलेला असतो. आता हा आकार इकडे परफेक्ट झाला. स्लीव परत अशी करायची बरोबर इथून बघा, इथून त्याला जागेवरून हालू द्यायची नाही, फक्त अशी क्रॉस करायची आहे. ओके, आता ह्या दिशेने पण मी बरोबर 4च्या पॉइंटला मॅच करते. ओके, अशा पद्धतीने. तर आता ही जी स्लीव आहे ही आपल्याला अशी ड्रॉ करायची आहे, म्हणजे शॉर्ट स्लीव वरून लॉंग स्लीव एकदम झटकेपट तुम्ही मार्किंग करू शकता. आहे की नाही एकदम सोपी पद्धत. ओके, आता त्यानंतर आपल्याला खाली दंडघेराची मार्किंगसाठी मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते. दंडघेराचं मार्किंग पण तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकणार. आधी आपण काय करणार, जसं आहे तसं सरळ असं कटिंग करून घेऊ. आता आपला लॉंग स्लीवचा आणि शॉर्ट स्लीवचा जो दंडघेर असतो तो पण आपला कमी जास्त असतो आलेला. तर हे पहा इथं बरोबर आपला फिशकट हा एकदम व्यवस्थित आलेला आहे, म्हणजे 12.5च्या निम्मे 6.25 होईल. कस्टमरच्या मापानुसार हे जे दंडघेर असतो तो कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर यापुढे आपण 2 इंच मार्जिन घेणार. ही 2 इंच मार्जिन घेतली आणि मार्जिनच्या पॉइंट आपण बरोबर इथं असा क्रॉसमध्ये मॅच करणार. ही झाली आपली शॉर्ट स्लीव वरून लॉंग स्लीवची कटिंगची एकदम झटकेपट आणि सोपी पद्धत. ओके, अशा पद्धतीने. तर हे बघा, माझ्याकडे एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज होते आणि ते देखील एकदम मोठ्या मापाचे, म्हणजेच बरोबर 42 मापाचं ही ब्लाऊज माझ्याकडे आलेलं होतं. तर मी त्याप्रमाणे पॅटर्न घेतलेले आहेत आणि पॅटर्नचा वापर करत माझे इथं दोन्ही ब्लाऊज कटिंग झालेले आहेत. बघू शकता, अस्तर तसंच मेन कापडवर मी इथं कटिंग करून घेतलेले आहे. तर हे ब्लाऊज पॅटर्नवरून कटिंग केलेले आहे आणि तसंच मी शिवून देखील तुम्हाला दाखवते. त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे ते कस्टमरला खूप सुंदर असं फिटिंगला बसलेलं आहे. तुम्ही बघू शकता ब्लाऊज किती छान असं मी इथं तयार करून घेते. तर आपलं हे जे साईड पॅटर्न आहे तसंच कटोरी मी पूर्णपणे जोडून घेतलेला आहे आणि आता कटोरी लावायची सुरुवात योग्य पद्धत कुठली असते हे दाखवते. वरच्या बाजूने सर्वप्रथम आपल्याला कटोरी लावून घ्यायची आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे ह्या ब्लाऊजमध्ये आपण उंची अर्धा इंच कमी घेतलेली आहे, कारण कस्टमरची उंची कमी होती आणि आपल्या पॅटर्नची उंची थोडी जास्तीची होती म्हणून. तर बघा बरोबर कटोरी आपल्या अर्धा इंच इथं शिल्लक राहिलेली आहे, कारण आपण पॅटर्नमध्येच थोडे चेंजेस केले होते. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूची जी कटोरी आहे तिला देखील आपण अर्धा इंच खाली कापड सोडायचं असतो आणि मग इथं जॉईन करायला घ्यायचं. कटोरी जॉईन केल्यानंतर आपला आता हा जो काही कटोरीचा पार्ट थोडा अर्धा इंच पाव इंच जो दिसतोय ना तो आपल्याला असा क्रॉसमध्ये कट करायचा आहे. बघू शकता, यामुळे काय होत असतं, कटोरीची उंची पण कमी होत नाही आणि जो एक्स्ट्राचा कापड असतो तो असा क्रॉसमध्ये काढता येत असतो. आपली क्रॉसपट्टी सिंगलमध्ये मी कटिंग केली होती, त्याला मी डबल करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या अशा मदतीने. तर आता कटोरी आपलं हे जे आहे ना त्याला मी इंटरलॉक करून घेतलेलं आहे.
क्रॉस पट्टी लावून घेण्याच्या आधी इंटरलॉक करून घेतलेला आहे। अशी टोटल फिनिशिंगमध्ये जेव्हा आपण ब्लाऊज शिवून देतो ना कस्टमरला, तर ब्लाऊज देखील एकदम छान वाटतात आणि कस्टमरला बघितल्याबरोबर ते आवडतात देखील आणि फिटिंगला पण एकदम छान बसतात। तर तुम्ही बघू शकता, जेव्हा ओव्हरलॉक करायचे असतो, इंटरलॉक आपण करून देत असतो ना कस्टमरला ब्लाऊज, तेव्हा आपल्याला ते शिवत असतानाच ते कामं करायची असतात। जसं की कटोरी जोडून झाली का परत कटोरीला इंटरलॉक करायचा। आता हे पार्ट जोडून झालं का शोल्डर आपण अटॅच करतो तेव्हा त्यांना इंटरलॉक करायचा, त्यानंतर स्लीव अटॅच करतो मग तेव्हा त्यांना इंटरलॉक करायचा, नंतर मग फिटिंगला ब्लाऊज घ्यायचं। तर एवढी जर का प्रॉपर आपण फिनिशिंग कस्टमरला देतोय, तर मग आपल्याला त्यामुळे काय होत असतं, 2 पैसे आपल्याला जास्तीचे देखील चार्जेस घेता येत असतात त्यांच्याकडून। आता शॉप म्हटलं किंवा बुटीकच्या मानाने आपल्याला एवढं काम करणं गरजेचं आहे। तर आता खूप सुंदर अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट जे आहे ते असं मी तयार करून घेतलेलं आहे। बघू शकता, म्हणजे क्रॉस पट्टी आहे ना अल्टरच्या फिनिशिंगने मी लावत असते आणि कटोरीचे जॉईंट तसंच तो जोडचा जो जॉईंट आहे ते दोन्ही जॉईंट समोरासमोर यायला हवे। आणि त्यानंतर आता आपण क्रॉस पट्टीवर एक टिप दिली, पुढचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो असा कटिंग करायचा असतो की जेणेकरून आपल्याला काज बटन पट्टी जी आहे ते लावताना सरळ पार्ट मिळणार आहे। तर सेम पद्धतीने मी दोन्ही बाजूचे पार्ट तयार करून घेतलेले आहेत फ्रंटचे, सारखे आपल्याला करायचे असतात म्हणून दुसऱ्या पार्टला देखील आपली क्रॉस पट्टी लावून झालेली आहे। आता ह्या पार्टवर आपण हुक पट्टी लावून घेतोय अशा पद्धतीने। हुक पट्टीसाठी आपल्याला 1.5 इंच रुंदीला पट्टी घ्यायची असते। पट्ट्या पण कशा कट करायच्या त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आधी। हुक पट्टीसाठी आपण 1.5 इंच रुंदीला पट्टी घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण ही आय पट्टी बनवतोय, तर आय पट्टीसाठी थोडी ब्रॉडमध्ये पट्टी कट करायची, कारण ही पट्टी आपल्याला वाढीव घ्यायची असते। म्हणून मी बरोबर 3 ते 3.5 इंच रुंदीला ही पट्टी घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने फोल्ड करत आपण ही पट्टी अशी अटॅच करून घेतोय। तर वाढीव पट्टी असल्यामुळे आपल्याला ही केव्हा पण 3-3.5 इंच घ्यायची असते, तेव्हा आपल्याला वाढीव पट्टी व्यवस्थित करता येते। आता शिध्या बाजूने आपण ही पट्टी पलटवून घेतली, 1 इंचाचा फोल्ड केला, अजून परत आपण त्याचा फोल्ड असं शिलाईवर ठेवणार, म्हणजे ही पूर्णपणे वाढलेली पट्टी आहे। ठीक आहे, तर आपण याला अशी वाढवून घ्यायची। त्यानंतर मी इथं मशीनचीच आय बनवून घेते। तुम्हाला जर का डायरेक्टली आय जमत नसेल मशीनवर, तर तुम्ही आधी पिनांनी सेट करा किंवा कच्ची टिप टाकून घ्या 5 नंबरची, आणि मग नंतर व्ही शेपमध्ये तुम्ही मशीनची आय बनवू शकता, जसे की मी इथं बनवून घेते। माझ्याकडे जर जे कस्टमर मला धाग्याची आय सांगतात ना, तेव्हा मग मी त्यांना तशी धाग्याची आय करून देते सुई धाग्याने, म्हणजे हात शिलाई करायला ज्यांना देते त्यांनाच मी आय करायला सांगत असते। तसं बघायला गेले तर माझ्या ब्लाऊजांना हात शिलाईची पण गरज नसते, फक्त ब्लाऊज पूर्ण तयार झाला का हुक लावल्याबरोबर ब्लाऊज कंप्लीट होत असतात। असे ब्लाऊज मी एकदम छान अशा पद्धतीने शिवत असते। तर आय देखील माझे खूप सुंदर असे मशीनचेच मी तयार करत असते। तर हे आय एकदम मस्त असतात, म्हणजे फाटत वगैरे काहीच नाही, म्हणून होता येईल तोपर्यंत मी अशीच आय बनवत असते। ठीक आहे, तर आता आपले संपूर्णपणे आय अशी एकदम मस्त मी तयार करून घेतले। तुम्हाला असं परफेक्ट एकाच मापाचे जमत नसतील तर तुम्ही आधी पॉईंट लावून घ्या, सारख्या अंतरावर पॉईंट लावायचे, मग आय तयार करायचे। इथं आता मी आय हुक पट्टी कस्टमरचे मापाच्या ब्लाऊजवरून मोजून घेतली की किती आहे त्यांची, आणि त्यानुसार मग आपल्या इथं नॉर्मल 1/2 इंचाहून देखील कमी कापड इथं निघालेलं आहे। गळ्याला शेप देत असताना बघा, बऱ्याचशा मैत्रिणींचा आय हुक पट्टी मोठी होत असते, मग ती लहान मोठी का होत असते, अशी एक पट्टी छोटी एक पट्टी मोठी होते, तर त्याचं हेच कारण आहे की तुम्ही पट्टी लावून झाल्यानंतर चेक करत नाहीत त्यांना असे एकावर एक ठेवत, म्हणून तुम्हाला ते प्रॉब्लेम येत असतात। तर कटिंग जरी आपण करतो एकदम परफेक्ट, तर त्याला स्टिचिंग करत असताना देखील आपल्याला खूप असं लक्षपूर्वक करायचं असतं। थोडंफार पार्ट कमी जास्त झालेले असतात ते आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग करायची असतात, म्हणजे नॉर्मल शेप त्यांना द्यायचा असतो, जसं की मी गळ्याला इथं देऊन घेतला। आता गोल आकारावर मी इथं बरोबर 2 ते 3 प्लेट घेतलेले आहेत पट्टी लावत असताना। ही पट्टी देखील मी 1.5 इंच रुंदीला घेतली, त्याला एक बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे, 1 ते 1.5 इंच रुंदीला। एक बाजूने फोल्ड केल्यानंतर आपण गोल आकारावर फक्त 2 ते 3 प्लेट टाकल्या, त्यानंतर राऊंड शेपला मी कट लावले आणि पूर्णपणे पट्टीवर आता आपण इथं दाबटीप देतोय। ठीक आहे, फ्रंटच्या बाजूने पुढच्या बाजूने थोडं आपण कापड फोल्ड केला होता, आता पूर्ण पट्टी आपण आतमध्ये टाकणार आणि साईडने मी बरोबर 1/2 इंचावरून टिप टाकून घेते। बघा, जे प्लेट्स आपण घेतलेले असतात ना गोल आकारावर, त्याच्या मदतीने आपला गळ्याचा एकदम गोल असा आकार तयार होतो। खूपच मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम असतो की ते गळा कट करताना तर गोल कट करतात, पण त्यांचा गळा जेव्हा तयार होतो ना तेव्हा तो व्ही शेपमध्ये तयार होतो,
कारण का तर तुम्ही पट्टी लावत असताना प्लेट्स घेत नसणार. गोल आकारावर केव्हा पण प्लेट घ्या तेव्हा तुमचा गळा परफेक्ट असा गोल आकारात तयार होणार आहे. आता इथं बघू शकता माझे दोन्ही पार्ट असे छान मस्त तयार झालेले आहेत. तर हे बघा, मी ब्लाऊज ज्या पद्धतीने कटिंग करून घेतलं तसंच मी इथं शिवून देखील घेतलेलं आहे. म्हणजेच अस्तरला मी मेन कापड पूर्णपणे व्यवस्थित असं अटॅच केला आणि फ्रंट पार्ट तसंच बॅक पार्ट माझे इथं तयार झालेला आहे. तर बघा, आपलं बॅक आणि फ्रंट मी व्यवस्थित असं तयार करून घेतलेलं आहे. याला ऑलरेडी शोल्डर उतार दिलेला आहे. नॉर्मल असं फक्त जो कमी जास्त कापड झालेला असतो तोच मी इथं कट केला आणि त्यानंतर मग मी शोल्डरची अशी फिटिंग करते. तर व्यवस्थित अशी आपल्याला शोल्डरला टिप टाकायची असते. बघायचं बॅक आणि फ्रंट आपलं सारखं येतंय का. पॅटर्न तर मी व्यवस्थित कटिंग केलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की ब्लाऊज किती परफेक्ट असे येतंय आपलं. आता ह्या ब्लाऊजमध्ये फक्त काय आहे माहिती का तुम्हाला सुधारणा, की आपण फक्त याला अर्धा इंच उंचीला कमी घेतलेला आहे. पॅटर्नच्या उंचीहून हे आहे अर्धा इंच कमी. ठीक आहे. तर त्याप्रमाणे यामध्ये आपण पुढे चेकिंग टाईम आपला जो असतो तो आपल्याला इथं करायचा आहे. आता हे जे शोल्डर आहे ते मी जोडून झाल्यानंतर त्याला इंटरलॉक करून घेतलं आणि साईडने आपण स्लीव जोडणार त्याआधी आपण हे पार्ट सेम केलेला आहे. तसंच इथं चारही पार्ट आपल्याला बघायचे असतात. वाढीव पट्टी पुढे सोडायची, बंद गडी मॅच करायची, परत वरचं दुसरं एक पार्ट ठेवायचं आणि ही चारही बाजू अशी चेक करायची असतात. इकडे आपला कमी जास्तपणा येतोय का मोजून मापून चेक करायचं. बरोबर 10.5 प्लस आपलं 2 इंच येते का, तर माझं बरोबर येते. खाली कमरेचं माप पण येते व्यवस्थित. नॉर्मल असा जो कमी जास्तपणा कपड्याचा झालेला आहे ना तोच मी इथं कट करते. ठीक आहे. आता इथून पुढे आपली प्रोसेस आहे की आपल्याला स्लीव लावण्याच्या आधी आर्म होलचा जो शेप आहे तो बघायचा आहे. अर्धा इंच आपण उंची कमी केली पॅटर्नची, बॅक पार्टची. फ्रंटची मात्र केलेली नव्हती, ती आता इथं होते बरोबर. ठीक आहे. म्हणजे बघा, बॅकची उंची अर्धा इंच कमी असल्यामुळे आपलं फ्रंट पार्टचं पॅटर्न जे आहे ते अर्धा इंच इथं जास्तीचं भरलेलं आहे. मग तेच मी इथं कट करून घेते. तर ह्या गोष्टींची सुधारणा तुम्हाला देखील करायची आहे. जर का तुम्ही पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत आणि पॅटर्नवरून तुम्ही ब्लाऊज शिवून घेत आहेत, मात्र तुमच्या ब्लाऊजची उंची कमी घ्यायची आहे किंवा जास्तीची घ्यायची आहे, तर मग हे थोडे थोडे जे बदल आहेत ना हे तुम्हाला स्वतः करून घ्यायचे असतात. आणि पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करतोय तर त्यावेळेस पण तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. वारंवार तुम्ही जेव्हा चेक करणार तेव्हाच तुमच्या कामाला फिनिशिंग येणार आहे. आता स्लीव बघणार तुम्ही, एकदम परफेक्ट अशी माझी स्लीव इथं पुरून गेलेली आहे. याला देखील एक कारण आहे की माझं बघा, बॉडी पार्टचं कापड तसंच स्लीवचं कापड एकदम एकसारखं एकाच लेवलचं आलेलं आहे. म्हणजे असं नाही झालेलं आहे की स्लीवचा कापड जास्तीचा किंवा आपला जो ब्लाऊज पीस आहे त्याच्या बॉडी पार्टचा कापड जास्तीचा. तर असं जेव्हा तुम्ही परफेक्ट असं स्टिचिंग करणार तेव्हा तुम्हाला बाही कमी पडणार नाही. कमी का पडते त्याला कारण असतं की तुम्ही कमी जास्त कापड घेता, म्हणून तुम्हाला बाही जोडत असताना कमी पडते. आता आपली फायनल एक एक टिप टाकून झाल्यानंतर मी इथं कमरेचं माप चेक केलं आणि त्यापुढे आता आपला इथं कापड किती शिल्लक राहिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, इथं बरोबर 7 इंच कापड आपला जास्तीचा येतोय. ठीक आहे. माझ्या मशीनवर इंचांची मार्किंग आहे, मी तिथंच मोजमाप करते. तर 7 इंच आपला जो कापड जास्ती येतोय ना कमरेमध्ये, 7च्या निम्मे आपण केलं तर 3.5 होतो आणि 3.5च्या निम्मे जर केलं तर 2.25 होतोय. तर मग मी इथं 2.25 वर कमरेला मार्किंग केलेली आहे. म्हणजे बघा, एका बाजूने 2.25 आणि एका बाजूने 2.25, बरोबर आपलं 7 इंच कापड इथं वजा होणार आहे. इथं छातीच्या चौथा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच 10.5. 10.5 वर मी बरोबर मुंड्यामध्ये पॉईंट लावला आणि त्यानंतर आता तिसरा पॉईंट आपला दंडघेरच्या निम्मेवर लागणार आहे म्हणजेच 6.25. अशा पद्धतीने आपण हे तीनही पॉईंट एकसारखे एक लाईनमध्ये जॉईंट करून घेतले. म्हणजे सरळ टिप मी टाकून घेतली. त्यानंतर फिटिंगच्या टिप टाकायच्या आहेत आपल्याला, मार्जिनची टिप टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्या शेजारी मी बरोबर 2 ते 3 टिप अजून एक्स्ट्रा टाकणार आहे. कस्टमरला हवं तसं ते ॲडजस्टमेंट अजून करू शकता. ओके. आता ह्या 3 टिप टाकून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण मी सेम त्या पद्धतीने करते. तर इकडे वाढीव पट्टी असते आपली, वाढीव पट्टीवर थोडासा 5 इंच आपल्याला टेप ठेवायचा असतो आणि मग तिथून आपल्याला छातीचे परफेक्ट माप मिळत असतं. ठीक आहे. प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग मी तुम्हाला इथं दाखवते. व्हिडिओ बराच लांब झाला असता जर का मी तुम्हाला कटोरी अस्तरला अटॅच कशी करायची का हे सर्व काही दाखवलं असतं. तर म्हणून आपल्याला अशा पद्धतीने इथं सर्व काही व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पॅटर्नवरून ब्लाऊजची कटिंग तसंच फिटिंग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं दाखवलेली आहे. बघू शकता,
लॉंग स्लीवचं ब्लाऊज आहे, तरी देखील माझ्या शिलाईच्या टिप जे आहेत ते एकदम सरळ अशा आलेल्या आहेत, एकदम परफेक्ट अशा सरळ आलेल्या आहेत. एवढीच पण शिलाई क्रॉस वगैरे झालेली नाही. जेव्हा तुमची पण शिलाई अशी सरळ येईल तेव्हा तुमचं ब्लाऊज देखील मापाला परफेक्ट असं बसणार आहे. एक्स्ट्राचं कापड कट करत मी इथं साईडला इंटरलॉक करून घेणार आहे आणि हा शोल्डरचा जो जॉईंट आहे ना, तो ज्या दिशेला फोल्ड झालेला असतो त्या दिशेला फोल्ड करत मी त्याला वरून एक टिप टाकून घेते की जेणेकरून तो बाहेर आपला असं दिसणार नाही. तर अशा पद्धतीने माझं इथं एकदम मस्त असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज मी इथं तयार करून घेतलेला आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि फिटिंग व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि तुमचे पण जर का शिवण क्लासेस झालेले आहेत पण तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित जमत नाही तर पॅटर्न ऑर्डरसाठी मी तुम्हाला स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही त्या व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला पॅटर्न संबंधित माहिती नक्कीच मिळेल.